जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे लोक सहजपणे 100 वर्षांहून अधिक जगतात. मला हे ऐकूनच खूप आश्चर्य वाटतं. विशेषतः जपानमधील ओकिनावा नावाच्या एका बेटावर तर जगातले सर्वाधिक शतायुषी लोक राहतात. त्यांचं दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य काय असेल? आज आपण याच रहस्याचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांचं इकिगाई नावाचं एक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं पुस्तक आहे. या पुस्तकातून आपण जपानमधील लोकांच्या, विशेषतः ओकिनावामधील लोकांच्या दीर्घायुष्यामागील तत्त्वज्ञान आणि त्यांच्या सवयी समजून घेणार आहोत. आणि सगळं काही इकिगाय या एका गूढ जपानी शब्दाभोवती फिरतं. बरोबर. आणि ही इकिगाय संकल्पना फक्त जास्त वर्ष जगण्यापुरती नाहीये, तर ती आयुष्य अर्थपूर्ण कसं जगायचं याबद्दल आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर हा इकिगाय शब्द पुन्हा पुन्हा येतोय, याचा नेमका अर्थ काय? पुस्तकात म्हटल्याप्रमाणे याचा ढोबळमानाने अर्थ सतत व्यस्त राहण्यातला आनंद किंवा जगण्यामागचं कारण. हो, जपानी भाषेत इकी म्हणजे जीवन आणि गाय म्हणजे मूल्य. म्हणजे तुमच्या जीवनाचं मूल्य कशात आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला रोज सकाळी अंथरुणातून उठायला भाग पडते? तीच तुमची इकिगाई. आणि जपानी लोक मानतात की प्रत्येकामध्ये एक इकिगाई दडलेला असतो, फक्त तो शोधण्यासाठी थोडा संयम लागतो. आणि तो शोधायचा कसा? पुस्तकात याबद्दल एक खूप छान पद्धत सांगितली आहे. एक वेन डायग्राम आहे, बरोबर? अगदी बरोबर. त्यात 4 वर्तुळं आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायला आवडतं. दुसरं आहे तुम्ही कशामध्ये निपुण आहात, म्हणजे तुमची स्किल्स काय आहेत. तिसरं आहे जगाला कशाची गरज आहे. आणि चौथं, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात. अच्छा, म्हणजे या चारही गोष्टी जिथे एकत्र येतात तो आपला इकिगाय. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं ते प्रत्यक्षात आणणं अवघड असेल ना? तर थांबून या 4 वर्तुळांचा विचार करायला हवा. किती लोक खरंच अशा ठिकाणी काम करतात जिथे या 4ही गोष्टी एकत्र येतात? बहुतेक जण फक्त 4थ्या वर्तुळात अडकलेले असतात, म्हणजे पैसे कशासाठी मिळतात. म्हणूनच गंमत म्हणजे जपानमध्ये रिटायरमेंट किंवा सेवानिवृत्ती या अर्थाचा शब्दच नाहीये. कारण लोक त्यांच्या आवडीचं काम, त्यांचा इकिगाई आयुष्यभर करत राहतात. वाह, हे खूपच रंजक आहे. पुस्तकात लेखक आपल्याला थेट ओकिनावामधल्या ओगिमी नावाच्या गावात घेऊन जातात. या गावाला दीर्घायुष्यांचे गाव असंही म्हणतात. हो, विलेज ऑफ लॉन्जेव्हिटी. आणि त्यांच्या या दीर्घायुष्यामागे फक्त आहार नाहीये, तर काही वेगळ्याच सामाजिक सवयी आहेत. त्यातली पहिली सवय आहे हारा हाची बू. ही एक जुनी म्हण आहे. याचा अर्थ आहे पोट फक्त 80% भरा. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण यामागे मोठं विज्ञान आहे, नाही का? अगदी बरोबर. जेव्हा आपण कमी खातो तेव्हा आपल्या पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो. यामुळे पेशींना स्वतःची दुरुस्ती करायला जास्त वेळ आणि ऊर्जा मिळते. आणि या प्रक्रियेमुळे पेशींचं आयुष्य वाढतं. आपण आपल्या शरीराला अकाली म्हातारं होण्यापासून वाचवतो. आणि दुसरी एक महत्वाची सवय आहे मुआय. हा शब्द माझ्यासाठी नवीन होता. मुआय म्हणजे समान आवड असलेल्या लोकांचे एक गट, जे आयुष्यभर एकमेकांची काळजी घेतात. पूर्वीच्या काळी शेतकरी एकमेकांना मदत करायचे. आज हे गट भावनिक आणि आर्थिक आधार देण्याचं काम करतात. प्रत्येक सदस्य गटात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतो. यातून ते एकत्र जेवायला जातात, खेळ खेळतात आणि जर गटातल्या कोणावर संकट आलं तर या बचतीतून त्याला मदतही केली जाते. म्हणजे एक प्रकारचं सोशल सिक्युरिटी नेटवर्कच आहे हे. आणि तिसरी एक म्हण आहे इचारीबा छोडे. हो, याचा अर्थ आहे प्रत्येकाला भावासारखे वागवा, जरी तुम्ही त्यांना कधी भेटला नसाल. याच भावनेमुळे समाजात एकोपा आणि सुरक्षितेची भावना निर्माण होते, ज्यामुळे मानसिक ताण आपोआप कमी होतो. आणि पुस्तकात म्हटलंय की या सगळ्या गोष्टी ब्लू झोन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील इतर दीर्घायुष्य प्रदेशांमध्येही आढळतात, जसं की इटलीतील सार्डिनिया. हो, किंवा कोस्टारिकामधलं निकोया द्वीपकल्प. आणि गंमत म्हणजे या ब्लू झोन्समधली एक गोष्ट सारखी आहे. यापैकी अनेक ठिकाणं बेटं आहेत. याचा अर्थ काय, तर तिथे संसाधनं मर्यादित असतात. त्यामुळे मोआयसारखी सामाजिक रचना ही फक्त एक चांगली सवय नाही, तर जगण्यासाठीची गरज बनते. एकमेकांना मदत करणं हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हौस नाही. तर या सगळ्या सामाजिक सवयी झाल्या. पण पुस्तकात फक्त बाहेरच्या गोष्टींबद्दल नाही, तर आपल्या आत म्हणजे मनात आणि शरीरात काय घडतं यावरही लक्ष केंद्रित केलंय. कारण दीर्घायुष्य फक्त काय खावं यावर अवलंबून नाही, बरोबर? अजिबात नाही. ॲक्टिव्ह माइंड, युथफुल बॉडी
म्हणजेच सक्रिय मन, तरुण शरीर हेच खरं सूत्र आहे. याबद्दल पुस्तकात इस्रायली न्यूरोसायंटिस्ट श्लोमो ब्रेझनिट्स यांचा उल्लेख आहे. त्यांचं म्हणणं आहे की मेंदूला तरुण ठेवण्यासाठी त्याला सतत नवीन आव्हानं द्यावी लागतात. हो, कारण आपला मेंदू खूप हुशार आहे. तो ऊर्जा वाचवण्यासाठी सवयीच्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर करतो. जसं की रोज एकाच रस्त्याने ऑफिसला जाणं. सुरुवातीला आपल्याला रस्ता लक्षात ठेवावा लागतो, पण नंतर आपण विचार न करताही पोहोचतो. यामुळे कामं पटकन होतात, पण मेंदूला विचार करण्याची गरज पडत नाही आणि तो आळशी बनतो. म्हणूनच आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं महत्वाचं आहे. आणि याचसोबत ताणतणावाचाही मुद्दा येतो. सततच्या ताणामुळे आपलं शरीर लवकर म्हातारं होतं असं म्हटलं जातं. हो, आणि यामागे वैज्ञानिक कारण आहे. आपल्या पेशींमध्ये टेलोमियर्स नावाचे घटक असतात. हे टेलोमियर्स म्हणजे आपल्या बुटाच्या लेसच्या टोकावर असलेल्या प्लास्टिकच्या टोकांसारखे आहेत. जोपर्यंत ते मजबूत आहेत तोपर्यंत लेस खराब होत नाही. पण ताणामुळे ते टोकं झिजतात आणि मग सगळी लेस उसवायला लागते. आपल्या पेशींचंही तसंच होतं. अच्छा. पण मग याचा अर्थ असा आहे का की आपण तणावमुक्त, अगदी निवांत आयुष्य जगायला हवा? कारण पुस्तकात एक वेगळाच मुद्दा मांडलाय. हाच तर विरोधाभास आहे. डॉक्टर हॉवर्ड एस फ्रीडमन यांच्या संशोधनानुसार कमी पातळीवरचा ताण आपल्याला निरोगी सवयी लावण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जे लोक आव्हाने स्वीकारतात, मेहनत करतात, ते जास्त काळ जगतात. निवांत आयुष्य जगणाऱ्यांपेक्षा त्यांचं आयुष्य अधिक दीर्घ असतं. थोडक्यात आपल्याला निवांत आयुष्याची नाही तर आवाहनांची गरज आहे. एक उद्देशपूर्ण आयुष्य जगण्याची गरज आहे. आणि उद्देशपूर्ण आयुष्य जगताना आपण अनेकदा एका अशा अवस्थेत जातो जिथे आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. पुस्तकात याला फ्लो असं म्हटलं आहे. मानसशास्त्रज्ञ मिहाई चिक्सेंटमिहाई यांनी ही संकल्पना मांडली. जसं एखादा चित्रकार चित्र काढताना त्यात इतका हरवून जातो की त्याला भूक तहान लागत नाही. तोच फ्लो. ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे तुम्ही जे करत आहात त्यात पूर्णपणे एकरूप होऊन जाता. भूतकाळ किंवा भविष्यकाळ नसतो, फक्त वर्तमान असतो. हा फ्लो अनुभवणं आपल्या इकिगाईच्या जवळ जाण्यासारखं आहे. पण फ्लो मिळवण्यासाठी काही अटी आहेत ना? जसं की काम आव्हानात्मक हवं, पण अशक्य नको. खूप सोपं असेल तर कंटाळा येतो आणि खूपच अवघड असेल तर चिंता वाटते. पण आजच्या जगात जिथे सतत मोबाईलवर लक्ष विचलित होत असतं, तिथे हे शक्य आहे का? हाच तर खरा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर आपल्याला जपानमधले ताकुमी म्हणजे कुशल कारागीर देतात. कुमानो शहरातील ब्रश बनवणारी कारागीर असो किंवा स्टुडिओ जिबलीचे दिग्दर्शक हायाओ मियाजाकी. हे लोक बाह्य जगापासून स्वतःला वेगळं करतात आणि आपल्या कामात पूर्णपणे एकरूप होऊन जातात. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? आपण रोजच्या साध्या कामांमध्येही मायक्रो फ्लो शोधू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स. ते रोज रात्री भांडी घासण्याचा आनंद घेतात. ते म्हणतात की त्यांना ते आवडतं, कारण त्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि मन शांत होतं. ते भांडी घासतानाही एक विशिष्ट क्रम ठरवतात. या छोट्याशा कामातही ते फ्लो अनुभवतात. पुस्तकातला सगळ्यात हृदयस्पर्शी भाग म्हणजे ओठीमी गावातील 100हून अधिक ज्येष्ठांच्या मुलाखती. त्यांचे विचार खूप साधे पण प्रेरणादायी आहेत. एका व्यक्तीला विचारलं, दीर्घायुष्याचं रहस्य काय? तर ते म्हणाले, काळजी न करणं आणि आपलं मन तरुण ठेवणं, चेहऱ्यावर हास्य ठेवून लोकांशी मनमोकळेपणाने बोलणं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात हे खरंच शक्य आहे का? हाच प्रश्न मलाही पडला होता. पण यामागे एक मोठा विचार आहे. बरोबर. याचा अर्थ कामातून पळ काढणं नाही, तर कामात घाई न करता त्याचा आनंद घेणं. आपण जे काही करत आहोत त्यात पूर्णपणे उपस्थित राहणं. चिंता ही नेहमी भविष्याची असते. काळजी करू नका म्हणजे वर्तमानात जगा. अगदी बरोबर. दुसरी एक व्यक्ती सांगते, चांगल्या सवयी लावा. मी रोज सकाळी उठून माझ्या बागेत भाज्या लावते. तेच माझं इकिगाई आहे. आणखी एका व्यक्तीनं सल्ला दिला, घाई न करता आयुष्य जगा. हळू चला आणि शांत रहा. हे मी स्वतःला नेहमी सांगतो. या सर्व मुलाखतींचा सारा एकाच गोष्टीकडे जातो. सकारात्मक दृष्टिकोन, रोज मैत्री जपणे, कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहणे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. या सगळ्या गोष्टी मिळूनच इकिगाई तयार होतो. जसं ओकिनावा गावाच्या प्रवेशद्वारावर एका दगडावर कोरलं आहे, 80व्या वर्षीही मी एक लहान मूल आहे. जेव्हा मी 90व्या वर्षी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा 100 वर्षांचा होईपर्यंत वाट बघायला सांगा. हा दृष्टिकोनच खूप काही सांगून जातो. तर या सगळ्याचा अर्थ काय? तर इकिगाय म्हणजे काहीतरी खूप मोठं, आवाक्या बाहेरचं ध्येय नाही.
तो आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या आवडीच्या कामात, आपल्या मित्रपरिवारात आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यात दडलेला आहे. बरोबर. ओकिनावामधील लोक दाखवून देतात की सामुदायिक जीवन, सतत सक्रिय राहणं आणि प्रत्येक दिवसाचा उत्सव साजरा करणं हेच खऱ्या अर्थाने दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य आहे. तिथले लोक सतत काहीतरी करत असतात, पण त्यांना घाई नसते. ते कामाचा आनंद घेतात. हे पुस्तक एक महत्त्वाचा विचार मागे सोडून जातं. त्यात म्हटलं आहे, ध्येयांपेक्षा दैनंदिन कामांच्या प्रक्रियेला म्हणजे रिच्युअल्सला महत्त्व द्या. आनंद काहीतरी मिळवण्यात नाही तर करण्यात आहे. आपण अनेकदा मोठ्या ध्येयांच्या मागे धावताना रोजच्या जगण्याचा आनंद घ्यायचं विसरून जातो. आणि याच विचाराने मी आजची चर्चा संपवू इच्छिते. जर आपण मोठमोठी ध्येय गाठण्याच्या मागे लागण्याऐवजी आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींना, आपल्या सवयींना आणि प्रक्रियेलाच आपलं ध्येय बनवलं तर काय होईल? म्हणजे एक पुस्तक लिहिणं हे ध्येय ठेवण्याऐवजी रोज सकाळी 1 तास लिहिणं या प्रक्रियेचा आनंद घेतला तर कदाचित आनंदी आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलेल. हा विचार करण्यासारखा आहे.